1 2 3 परत हाय शेजवान. चल. शेजवान, माझं नाव सुझॅन आहे. सुझॅन, किती वेळा सांगितलं तुला, कळत नाही का रे? इडियट, मुद्दाम करतोस नाही सगळं तू. बास ना ही काय काय करते बास. बबडू, तू व्हिडिओ गेम खेळा थोड्या. हा, आपण नंतर खेळूया. हा, तू पण येशील नंतर? अरे हो येणार, मी खेळणार ना तुझ्याबरोबर. थोडा वेळ व्हिडिओ गेम खेळ. ओके. काय चाललंय सुझॅन? लहान आहे ना तू, असं बोलतात का? गंमत करतोय रे तुझी, जरा स्पोर्टिंगली घे ना. हे बघ, मला नको सांगू कोणाशी कसं बोलायचं आणि कोणाशी कसं वागायचं ते. एक तर तू मला मस्का मारून इथे राहायला आलास आणि सोबत तुझ्या मुलालाही घेऊन आलास. मला माहितीये तुझी कंडिशन सध्या खराब आहे म्हणून मी तुला इथे राहायला अलाव केलं होतं, तुझ्या मुलाला नाही. आणि हे बघ सो, मी ना आज तुला क्लिअरली सांगते, मला तुझा मुलगा ना अजिबात आवडत नाही. आय जस्ट हेट हिम. माहितीये मला, पण पैसे हवेत ना तुला. पैसे हवे असतील तर मला आणि त्याला दोघांनाही तुला टॉलरेट करावंच लागेल सुझॅन. काय? व्हॉट डू यू मीन? साध्या साध्या गोष्टी कशा लक्षात येत नाही? बघा, बबडूच आपल्याला पैसे देऊ शकतो हे कळत नाही का तुला? बघ, बबडूचं इथे येणं खूप महत्वाचं आणि त्याचं आपल्याविषयी चांगलं मत होणं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, बाकी कोणाहीसाठी नाही, बबडूसाठी आसावरी मॅडम नक्की पैसे काढून देतील आपल्याला. रिअली असं होऊ शकतं? असंच होऊ शकतं, कळतंय का तुला? बबडू हीच आपल्या तिजोरीची चावी आहे सुझॅन, हे लक्षात घ्या. आता तुला काय वाटलं मला काय हाऊस आहे त्याला इथे घेऊन यायची? मला काही प्रेमियम नाही, मला पण माहिती आहे डोक्याला ताप येतो. पण बबडू हीच आपली तिजोरीची चावी आहे, हे लक्षात ठेव, कळलं? So, you're so smart. बॉम्ब्स लागले. हाय बबडू, चल आपण दोघे खेळूया. शेजवान, आता मी गेम खेळताना नको ना डिस्टर्ब करूस. ठीक आहे, ओके. मी तुझ्यासाठी काही खायला ऑर्डर करू का? पिझ्झा? शेजवान पिझ्झा. ठीक आहे, त्यांना मी बनवायला सांगते शेजवान पिझ्झा. ती सुझॅन पण सेम माझ्यासारखी आहे. हिला पण आयुष्यात फक्त पैसा हवाय, दुसरं काही नको. आसावरी, अशी वाट बघून काही होणार आहे का? येईल ती परत. खरं सांगू, शुभ्रासमोर असं खूप दाखवते की मी स्ट्रॉंग आहे, कठोर आहे, कारण शुभ्रासाठी ते गरजेचं आहे म्हणून. पण गेल्या काही दिवसात जे काही घडलंय आमच्या घरात, त्यांनी मला सुद्धा आता स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं, धीर धरून ठेवणं खूप कठीण जातंय. सोहमचे बाबा गेल्यानंतर खूप वर्ष एकटीने काढली मी. त्यामुळे एकट्या बाईसाठी आयुष्य किती कठीण आहे, एकट्या बाईला काय काय फेस करावं लागतं मला माहिती हो चांगलंच. आणि शुभ्रालाही सोहमला डिवोर्स दे सांगणं सोपं आहे का माझ्यासाठी? मी पण सोहमची आई आहे ना, नाही सोपं आहे. पण काय करू, त्याशिवाय दुसरा काही इलाजच नाहीये. मला माहिती आहे शुभ्रासाठी पुढचं आयुष्य खूप कठीण जाणार आहे. आम्ही दोघंही आहोत तिच्यासोबत, आम्ही आधार देऊ तिला, पण आम्ही काही तिच्या आयुष्याला पुरलंय का हो शेवटी? आणि त्यातूनही ना आपली सुख दुःख शेअर करायला, कधीतरी गृहीत धरायला हक्काचं माणूस लागतं प्रत्येक भाजी. ते नसेल तर शुभ्राजवळ. पण याशिवाय दुसरा पर्याय नाही हो ना. तर सोहम तिला आयुष्यभर छळत राहील. आता मी कुठल्या शब्दात शुभ्राला समजावून सांगू की मी फक्त शुभ्राच्या भल्याचा विचार करते. आसावरी, तिच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य असंच तू बोलतेस ना. फक्त तिला आत्ता ते समजून घेता येत नाहीये एवढंच. तुला खचून जाऊन चालणार नाही. तुला स्ट्रॉंग राहिलंच पाहिजे शुभ्रासाठी, शुभमसाठी. शुभ्रा, शुभ्रा इकडे बाबा. शुभ्रा ये. शुभ्रा,
आय एम रिअली सॉरी बाळा. मी ना तुला पटकन असं तडकाफडकी सोहमला डिवोर्स द्यायचं सांगायला नको होतं. तुम्ही काय सॉरी म्हणताय? मीच म्हणायला हवं सॉरी. मीच चुकीची वागले. पण आई मला खरंच सहन नाही झालं. नाही ग, इट्स ओके बाळा, मी समजू शकते, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव शुभ्रा. बाळा, मी तुझ्या भल्यासाठी सांगते ग हे सगळं. हे मला माहितीये तुम्ही माझ्या भल्यासाठी सांगताय आई, पण तुम्ही पण घ्या ना मला समजून. मी खरंच नाही डिवोर्स देऊ शकत सोहमला. शुभ्रा, मी तुला कसं कसं पटवून देऊ मला नाही कळत. अगं, मी आई आहे सोहमची. माझ्या इतकं चांगलं सोहमला दुसरं कोणी नाही ओळखू शकत. मी तुला लिहून देते शुभ्रा, तो ना शुभमचं निमित्त करेल आणि सतत या घरात येत राहील. नाही, सोहमला शुभम पासून दूर ठेवण्यासाठी ना कायदेशीर मार्गाखेरीज दुसरा कुठलाही उपाय नाही आपल्याकडे. पण आई, डिवोर्समुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल आपलं, आणि मी आनंदी राहू शकेन. खरंय तुझं म्हणणं. दिवस काही कोणी आनंदाने नाही ना घेत. किती यातना होती त्या बाईच्या मनाला हे माहितीये मला, समजू शकते मी. पण एक विचार कर ग बाळा, नातं तुटल्यानंतर तसंच आयुष्य फरफटत ठेवणं, तसंच पुढे जाणं हे कितपत योग्य आहे? तुझ्यासाठी योग्य नाही आणि त्या बिचाऱ्या शुभमसाठी योग्य नाही ग. शुभ्रा, हे बघ, डिवोर्समुळे ना तुझं आयुष्य संपणार नाहीये, पण कदाचित नवं आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास मिळेल तुला. आसावरीचं म्हणणं पटतंय मला. ती जे म्हणते त्याचा तू एकदा तरी विचार कर बस. प्लीज. आई, पण कधीतरी सोहम सुधारेल असं मला अजूनही वाटत असेल तर. अगं, वेडी आहेस का तू शुभ्रा? आई, 1 वर्ष जाईल, 2 वर्ष जातील, 3 वर्ष जातील. कधी ना कधी सोहमला त्याची चूक कळेल असं अजूनही मला वाटत असेल तर. आई, डिवोर्स हा कायमचा असतो, परत नाही मागे वळू शकत मी. सोहम माझा नवरा म्हणून नाही, पण शुभमचा बाबा म्हणून परत येऊ शकतोय अजूनही. पण मी आता डिवोर्स घेतला ना आई, तर सगळे मार्ग बंद होतील आणि ह्याचा त्रास माझ्या बबडूला भोगावा लागेल. आई, शाळेत त्याच्याकडे बोट दाखवतील लोक, त्याचे मित्र चिडवतील त्याला. सोहमला डिवोर्स देऊन मला शांत वाटेल आई, पण माझ्या बबडूचं काय? त्याला खूप त्रास सहन करावा लागेल आई. आई, डिवोर्स घेऊन आता मी सोहमची बायको म्हणून वेगळी झाले ना त्याच्यापासून, तर बबडूची आई म्हणून सुद्धा मला वेगळं व्हावं लागेल. आणि मला ते होऊ नाही द्यायचंय आई. माझ्या शुभमला जळ नाही बसली पाहिजे याची. अगं शुभम, ऐका ना, ऐका. नाही, प्लीज मला फोर्स नका करू. माझा निर्णय झालाय. सोहमला मी नाही डिवोर्स देणार. आसावरी, डोक्यात इतका गोंधळ असताना कुठचाच निर्णय घेऊ नका. आधी शांतपणे विचार करा आणि मग ठरवा काय करायचं ते. तुम्हाला दोघींना एकमेकींची गरज आहे. एकमेकींची साथ सोडू नका. अनुराग, चल निघूया आपण.
काळजी घ्या एकमेकींची. सगळं नीट होणार आहे. आणि काही लागलं, कसली गरज वाटली तर आम्ही आहोतच, मी आणि आजी. आणि हे मी खाण्यासाठी आणलं होतं थोडंसं. अरे कशाला अनुराग? नाही, मला माहितीये, कारण तुम्ही काही खाल्लेलं नसणार. खाऊन घ्या प्लीज. थँक्यू अनुराग. येतो. अनुराग, तुम्ही माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं, खूप समजून घेतलं मला. तुम्ही सपोर्ट केला नसतात ना, तर आत्ता आईंसमोर मी काहीच बोलू शकले नसते. थँक्यू. डील विसरलात तुम्ही. थँक्यू म्हणाला. थँक्यू थँक्यू. आपलं काय डील आहे? मी तुम्हाला छान छान खायला करून द्यायचं. आणि चेहऱ्यावर स्माइल हवी. स्माइल कुठे आहे? थोडीशी झाली, अजून थोडी जास्त. गुड. आणि एक महत्वाची गोष्ट, तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, त्याचा परिणाम काही असू द्या, मी तुमच्या बरोबर आहे. काय एन्जॉय केलं ना आज आपण? मज्जा आली ना तुला? हो, खूप मज्जा आली. मज्जा आली. ये, अशी रोज मज्जा करूया आपण. ओके? हो. पण मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? हो डॅडा, लक्षात आहे. करणार ना डॅडासाठी एवढं? हो डॅडा. नक्की ना? चला, गुड बॉय. आलो की नाही घरी? हो. बबडू राजा आलास? किती मिस केलं माहितीये मी तुला. बापरे, एवढं प्रेम? एवढं ओव्हर रिॲक्ट व्हायची काहीच गरज नाही. मी काय किडनॅप नाही केले त्याला. त्याच्या डॅडा बरोबर होता, तो सेफ होता, कळलं ना? आणि खूप एन्जॉय केलाय आम्ही. काय रे? हो डॅडा. घाबरू नको, मी काय तोडणार बिडणार नाहीये तुझ्यापासून त्याला. तुमच्यासारखा नाहीये मी. चल बबडू, बाय. डॅडा तू थांबणार आहे इकडे. अरे, माझी किती इच्छा असली तरी मला नाही थांबता येणार बाळा. तुझ्या आईला आणि आजूला आवडत नाही ना मी इथे थांबलेलं आवडत नाही दोघींना. कसा थांबणार मी सांग? पण टेन्शन नको घेऊ, मी उद्या येईन तुला परत न्यायला. उद्या परत मज्जा करू. ओके? ओके डॅडा, मी वाट बघतो. उद्या परत येईन म्हणजे? आज दिवसभर तुझ्याच बरोबर होता ना बबडू. मग काय झालं? आज दिवसभर होता म्हणून मी उद्या यायचं नाही? कोणी नियम केला? मी कधी येईन, आज येईन, उद्या येईन, परवा येईन, कधी येईन, माझी मर्जी. हा, तुला काय प्रॉब्लेम आहे का? नाही, आणि असला तरी मला काही फरक पडत नाही, कळलं ना? माझा मुलगा आहे, माझा अधिकार आहे, मी त्याला कधीही घेऊन जाईन, कळलं? आणि शुभ्रा, जरा मॅडमकडे बघ. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तू त्यांना आदर्श मानतेस, मग याच बाबतीत का नाही मानत आहे? बघ त्या कशा शहाण्यासारख्या बसल्या. एरवी किती बोलतात मला, पण आत्ता काय बोलतायत का? नाही ना? कारण त्यांना माहिती आहे तुम्ही दोघी मला बबडूला भेटण्यापासून थांबवू शकत नाही. चल बाय. डॅडा तू नको ना जाऊ. बबडू चल, तुला जेवण देते. जेवून घेऊया. मला नाहीये भूक. डॅडानी मला मस्त पिझ्झा खायला दिला आणि हे बघ आईस्क्रीम पण दिलंय. माझं पोट भरलंय. बाळा, पिझ्झा आणि आईस्क्रीम हे काय जेवण आहे का? हा, मी तुला मस्त वरण भात देते. हा, चल ये. नाही मला नाहीये भूक. बबडू राजा, असं त्याला खायचं दे ना, राहू दे.
पोट भरलं असेल त्याचं. दमलायस ना बाळा, जा झोपव त्याला वर. बबडू थांब बाळा, ब्रश करायचंय. शुभ्रा, आता कळते तुला मी तुला काय सांगायचा प्रयत्न करते ते? हे बघितलंस ना, असा सोहम कायम वागत राहणार. प्लीज माझ्या बोलण्याचा विचार कर शुभ्रा. तुम्ही मला घराबाहेर जरी काढलं असलं तरी माझं आणि माझ्या मुलाचं नातं संपलेलं नाही. माझा बाप म्हणून हक्क आहे त्याच्यावर, तो मला आता कोणीही अडवू शकत नाही. मी माझ्या मुलाला माझ्या बरोबर घेऊन जायला आलो. माझा मुलगा परत मिळवण्यासाठी मी वाटतेन ते करी नाही. मग तुला सोहमला डिवोर्स द्यायला लागेल. मी खात्रीने सांगते, सोहमला शुभम पासून दूर ठेवण्याचा हा एकच मार्ग आहे. आमची शुभ्रा किती ग्रेट, एवढं कठीण व्रत 16 सोमवारचं पूर्ण केलं, आणि ते सुद्धा कोणासाठी? या नालायक माणसासाठी. तू कितीही वाईट वागलास, कितीही त्रास दिलास ना, तरी सुद्धा त्यांनी कधीच तुझं वाईट शिंकलं नाहीये. शुभ्राची काही चूक नाहीये. नाही, सगळ्यांना कौतुक आहे तुझं. बस हे बघा, आहेतच सगळे सिंपती देणारे. तुझ्या डोळ्यातले अश्रू आणि हिरो तुझ्या मागोमागे येतातच. कसा देऊ सोहमला डिवोर्स? तो कसाही असला तरी माझ्या शुभमचा बाबा आहे तो. झोपली नाहीस? हाच प्रश्न मी तुला विचारू शकते. झोपला नाहीस अजून? डोक्यात सतत विचारच येत आहेत. आज जे काही घडलं, शुभ्राची अवस्था, आणि आपण त्यात काहीच करू शकत नव्हतो. म्हणजे एकदम हेल्पलेस असल्याचं फिलिंग सारखं टोचतंय ते. अनुराग, दुसऱ्यांच्या दुःखात त्रयस्थपणे मदत करायची असते आणि हे सांगायची गरज तुला पडते. अरे आतापर्यंत कितीतरी जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेस तू, कितीतरी जणांना मदत केली आहेस तू. त्यांना प्रॉब्लेम्स मधनं बाहेर काढू शकलास कारण तू त्यांच्या दुःखात इन्व्हॉल्व न होता उलट ऑब्जेक्टिव्हली सॉल्युशन्स काढले. अरे एखाद्याच्या दुःखात इन्व्हॉल्व झालं तर त्याचं दुःख कमी होतं असं नाही, उलट वाढतंच. आता तू तीच चूक करतोयस. शुभ्राच्या दुःखामुळे तू दुःखी झालायस आणि ते कशामुळे होतंय हे कळतंय मला. पण एकच सांगते अनुराग, तुला जे वाटतंय ना ते वाटू दे. अरे त्याबद्दल काहीतरी कर, नुसताच असं कुढत बसू नकोस. आणि तू जो विचार करतोयस ना त्यामुळे तुम्हा दोघांनाही आनंदच मिळेल. एक मिनिट. कसला विचार करतोय म्हणजे? आनंद? तू जो विचार करते तसं काही नाहीये. प्लीज, मला फक्त शुभ्राची काळजी वाटते, दॅट्स इट. तुला जसं वाटतं तसं काही नाहीये. अनुराग, तू एवढा असल्यापासून मी तुला ओळखते. तुझे बोलतोस ते तर मला कळतच रे, पण तुझे बोलत नाहीस ना तेही कळतं. ऐक, किती झोप येते कळत नाहीये का तुला? हा, जाऊन झोप, आराम कर, जागरण करू नकोस, तब्येतीसाठी बरी नाहीये. जाते पण मी जे बोलले त्यावर विचार कर. गुड नाईट. गुड नाईट.
तू जो विचार करतोयस ना त्यामुळे तुम्हा दोघांनाही आनंदच मिळेल.